नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता वाजले 10:15 आणि आपण चाललो आहे मुंबईला. सगळी लग्न वगैरे आवरली, कार्यक्रम सगळे आवरले आणि आता चाललो आहे आपण मुंबईला. पुन्हा एकदा आपला रोजचा प्रवास सगळा सुरू होणार आहे. उद्यापासून जॉबला वगैरे जायचं आहे. कंटाळा आला तर जायला इथून. गावी आल्यानंतर परत ना जायला पाय वळत नाही तिकडे मुंबईच्या दिशेने. त्याला काय जावं तर लागणार आहे आता. तर माझी तयारी तर झाली, अक्षय पण आला आहे, बॅग वगैरे सगळी रेडी आहे. तर चला परतीचा प्रवास सुरू. तर अक्षय आला आहे. अक्षय सोडणार आहे मला आज रेल्वे स्टेशनला. इकडे मम्मी आहे, मग येतो. हा प्रतीशचा बॉक्स प्रतीश वगैरे पण सगळेजण आहेत, जे विजयच्या वगैरे सगळ्या लग्नाला आले होते ते लोक पण आहेत. आणि प्रतीश पुढे गेला आहे, ते ट्रिपल सीट होते. तर आम्हाला आता आम्ही दोघं डबल सीट आहोत. तर आम्हाला बोला की त्याचा बॉक्स घेऊन ये म्हणून. तर हा बॉक्स पण घेऊन द्यायचा. आणि माझी ट्रॅव्हलिंग बॅग ही बघा, ही माझी ट्रॅव्हलिंग बॅग ही बरी पडते एकच आणायला. एकामध्ये सगळं सामान भरलं की टेन्शन नाही. तर चला निघूया. 10:15 वाजले ते बघा. आपली कोकण कन्या ट्रेनची तिकीट आहे, कन्फर्म आहे, त्यामुळे काय आपल्याला घाई करायची जरूरत नाही आहे. सो इकडे आपली बाईक आहे. मम्मी येतो. चेहरा दिसत नाही तुझा. आहेत अक्षयसोबत येणारे भरपूर आहेत. काय करू, मी घेऊ बाईक आणि ही बॅग कोण घेणार आहे? चेहरा दाखव येतो. बटापट सगळं बुक घेऊन चाललोय मी मुंबईला. मी जातो मुंबईला, तर मी बाईक घेतो. चला मम्मी येतो. हा तर तेच सांगतोय, पाठी पकडतो ते. ऋतिक हा त्या साईडला बघ रे, तिकडे तिकडे लाईट तिकडे. हा ऋतिक दिसलाच नाही. एक साईड दिसला, एक वन साईड फेस पर्यंत. तुझ्या चाहते असेल ते ओळखतील तुला. आता ऋतिक पण आमच्यासोबत, मग असे जसं बोलत होते ऋतिक आणि अक्षय पण जाते मुंबईला. माझी बॅग त्यांना लावलं नाही. हे बघा, माझी बॅग तोलाच फिरतोय, मी बाईक चालवतोय ना. आणि एक बॉक्स आहे तो खालीच ठेवला तिकडे. आणि ह्याला सोडायला येणार आहे मयूर. मयूरचा पत्ता नाही अजून कुठे. हो, तिचा ड्रायव्हर गायब आहे. चेहरा आता आपला जो काल हळदीला माणूस आम्हाला फसवून गेला ना, तोच तो. हा तोच तो. आणि धोकेबाज मुंबईत जायला जाऊ तुम्ही. जायचंय. तो मयूर ह्याची वेगवेगळ्या पाठवत नव्हती. हा एक कालचा धोकेबाज मग टाकणारच आहे. आणि हाच तो धोकेबाज. त्याला आम्हाला बोलतात, आम्ही नाव आणायला जातोय आणि दुसऱ्यांच्या हळदीला जाऊन येते हे लोक आले. फोटो बिटो बघितलेला आम्ही. मयूर त्याला येडा नको समजू आम्हाला, समजलं का? आमच्या खबरी आहेत तिकडं, प्रतीश आहे तिकडं, समजलं का? हाच तो दुसरा. अरे मी गेलो होतो. हाच तो दुसरा. आणि हा मगाशी बोलतो ना गौरव, तो नाव घेतलं होतं मी मगाशी सांगताना. गौरव पण आहे म्हणून समोर पुढे. हेच नव्हतं माहिती मला. हा प्रतीश, मला आंब्याची पेटी दिली तिनं, समोर ठेवली होती. हा माहिती आहे, हा तो आमचा दगाबाज मित्र. तर आता ह्या लोकांची ती गाडी येते तुतारी. मी तर कोकण गण दिलं आहे, मग हे लोक जातील आता पुढे. मला एकट्याला थांबायला लागणार आहे. सो यांना सोडूया आणि आपण बघूया कुठेतरी आपला डब्याच्या समोर उभं राहूया. पासवर्ड हवा ना.
मी थांबतो. ह्या लोकांचा इथे डबा आहे, हा पुढे आहे. एक कुठं सोडा होतोय. तुमचा किती आहे रे गौरव? तुमचा किती आहे? 11. जनरलला गर्दी नाही एवढी. जनरलला गर्दी नाही एवढी. पोचवायला तुम्ही एवढं जा सगळं. प्रतीश काय ना जा सावकाश. तुतारी ट्रेन तर गेली. आता आपली कोकण कन्याची वाट बघायला लागणार आहे आपण. सगळे गेले, माझ्याबरोबर जे होते ते सर्व गेले. ते सगळे तुतारीले होते आणि मी आहे कोकण कन्याला. सो आता कोकण कन्याची वाट बघा. चला आपली गाडी पण आली आता. आपली काय कन्फर्म तिकीट त्यामुळे टेन्शन देणार आपल्याला. 13 डबा आहे, एकदम स्टेशनच्या समोरच आहे. कोण नाही, गर्दीच नाही स्टेशनला पूर्ण. ह्या ट्रेनला जनरलला किती गर्दी बघा. ह्या ट्रेनला पण जनरलला थोडी गर्दी आहे. तिकीट नाही, डबा नाही भेटला आपला. त्याचे 2 डबे फिरलो, मला तर म्हणजे तिकीट नाही मिळाले. फर्स्ट क्लासमध्ये आपलं. सीट केले मी. आता जाऊ आपण वॉशरूम. सीट तर मला भेटली. सेट केली सीट आणि आता वॉशरूम चेहरा फ्रेश वगैरे होईल आणि नंतरला डायरेक्ट झोपूया. डायरेक्ट पनवेलला खाणार सकाळी जायचं ऑफिसला. आता डायरेक्ट झोपूया. डायरेक्ट सकाळीच झोपूया. हा तिकीट म्हणजे मला 28 पुढं मला भेटत नव्हता. मी दोनदा फेऱ्या मारल्या इकडे. तेवढं TC पण भेटत होता. काय आता चला फ्रेश वगैरे होऊ आणि डायरेक्ट झोपून जाऊ. आता फ्रेश तर झालो आहे मी. जाऊया डायरेक्ट झोपाय. चला आपली सेकंड AC तिकीट आहे.
साइड हुई गाड़ी 222229 डाउन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव वंदे भारत एक्सप्रेस है. The train arrived on platform number 5 is 222229 down. छत्रपति शिवाजी महाराज पाहुणे सुद्धा वाजले आणि आम्ही आता डोंबिवलीला पोचतो. मी ऋतिकची वाट बघतोय. ऋतिक ॲक्च्युली आला तुतारीने, त्याचीच वाट बघतोय.